नमस्कार मित्रांनो, आपण आज आलेलो आहे अंगापूरच्या मैदानामध्ये आणि या ठिकाणी बैलजोडी आपण पाहतोया. सर्वप्रथम हे आपल्या चॅनेलला दाखवलं जाते की दोन बैल एकत्रित आणि गटपास आहेत. सविस्तर मुलाखत जाणून घेऊया. तोपर्यंत या चॅनेलला कुणी नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. खालची घंटा दाबा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा विकास नाळ यूट्यूब चॅनेल. नमस्कार. बोला की. आपलं नाव सांगा. प्रफुल्ल पवार, सोना ड्रायव्हर, गाव आंबवडे. तर आपली ही गाडी आज कुठल्या गटामध्ये पळाली? 14व्या. काय सांगाल आपल्या गाडीविषयी? कशी गाडी पळाली? साज आहे त्यामुळे नाही काय विषय. गाडी कुठल्या पण साईडनं कुठनं पण हाणली तरी गाडी पळतीच. बैल ठाम आहे. वासराची तर वासराला आत्ता तुम्ही बघितलंच असेल गती वासराची, म्हणजे जशी आत्ता आदतला गती पाहिजे त्या मापानं वासराला गती आहे. ही बैलजोडी केव्हापासून आपण पळवतोय? आत्ता शर्यती केल्या या गाडीनं 3-4 शर्यती केल्या. त्यानंतर पहिलंच मैदान आहे आपलं आणि पहिल्या मैदानात गटपास आहे पहिल्याच वेळेस. तर ह्या पहिल्या गटामध्ये आणि पहिलंच आपलं हे मैदान आहे. काय अपेक्षा काय आहे तुमच्या? नाही, गाडीकडनं तर अपेक्षा आहेच. गाडीचं म्हणजे अशी गाडी ह्याच्या अगोदर पण नाराज नाही केलं, आता पण नाही केलं आणि इथून पुढं पण नाही करणार. कारण की पळती गाडी तरी समाधानकारक पळती. गाडीचा नाही काय म्हणजे गाडी काय धोका देत नाही? नाही तसलं काय नाही गाडीचं. असं केव्हा झालंय का तुम्हाला की आपल्याला बैलाने किंवा गाडीनं धोका दिलाय? नाही तसं काय नाही झालं अजून. कारण की गाडीनं ह्याच्या अगोदर पण आपण शर्यती केल्या, त्या पण शर्यती पुरेला पूर होत्या. म्हणजे असं नाही की बाबा ती शर्यत काहीतरी धरली आपली थोडक्यात, नाहीतर आपण गेलो आणि ती शर्यत करून येणार, अशा पण शर्यती नव्हत्या. शर्यती पण टॉपच्या होत्या. त्या शर्यती आपण ह्या गाडीवर केली ती आणि आत्ता पण आपण 10 गाडीत पळतोय आणि 10 गाडीत आपण राहतोय. त्यामुळं गाडी आणि वासराचं पण असं पण नाही की वासरू ह्याच्या अगोदर मैदान पळलं. वासराचं पण पहिलं 1, 2, 3 मैदान असेल आणि बैलाचं तर काही विषयच नाही. बैल बाहेरनं बाहेरनं दुई खांदानं ठाम आहे. त्याचं आठवणीत राहिलं असं एखादं कुठलं असं हे आहे का मैदान किंवा त्याची एक आठवण सांगा तुमच्या, बाबा हे मी त्याला विसरूच शकत नाही? नाही अजून तर तसं काय नाही. कारण की हे त्याचं पहिलंच मैदान असेल असं 3 फेऱ्यातलं. त्या आणि पहिल्या मैदानात त्यानं आज गटपास केला आहे. इथनं पुढं आता बघू कसं काय होईल, त्याच्यावर आपलं मग ठरल. तुमचं नाव सांगा. बाबू कदम शेळकेवाडी. शेळकेवाडी. तर काय सांगाल आजची गाडी ह्या अंगापूरच्या मैदानात कशी पळाली? नाही, गाडी चांगली पळाली. गाडी आपण फर्स्ट टाइमच या गावात आणली होती. गाडी चांगली पळाली. तर काय नाव आहे त्याचं लाडक्याचं? बैलाचं नाव फायर आहे आणि याचं नाव रामा. फायर आणि रामा. फायर नाव कसं पडलं काय? आता का फायर नाव त्यांच्या मालकाने, आपण आता विकत घेतला ना बैल विकत आपण घेतलेला आता आणि हो घरचा आहे. म्हणजे विकत पूर्वीचं नाव आहे तेच आपण आता चालवतोय. ते चालवते. तर आपल्या विकास नाळ यूट्यूब चॅनलला ही मुलाखत चालली आहे. ह्या मुलाखतीला आपल्याला जर कोणाला पायऱ्यासाठी हवा असेल तर काय संपर्क आहे कशाचा? तेच काय जर फोन करायचा नंबरवर. कोणाला भेटावं लागेल? कोणाला फोन? दिनेश शेळके म्हणून आहे, त्याला भेटायला लागेल. दिनेश शेळके यांना भेट द्या आणि त्यांचा नंबर सांगा. संपर्क 7083 34 62 15. सावकाश सांगा. 7083 34 62 15. दिनेश शेळकेवाडी. ह्या नंबरला संपर्क साधा आणि आपला पायरा फिक्स करा. त्यासाठी काय आपण वायदे वगैरे घेतो का? नाही वायदे आपण नाही घेतो. वायदे आपण घेतो नाही, कोणाकडून वायदे घेत नाही. वायदी ह्याच्या अगोदर दिली का? वायदे आपण दिलेले. वायदी दिली जाते मात्र घेतली जात नाही, ह्याचं काय कारण आहे? पायऱ्याला बैलच भेटत नाही ना वायदेशिवाय. आता आजकाल बैलच भेटत नाही, वायदेशिवाय पर्यायच नाही. त्यामुळे आम्हाला काय वायदी घ्यायची नाही. कुठला आम्ही वायदे आम्हाला घ्यायचीच नाही. असं तुम्हाला वाटतंय का ही वायदे हा प्रकार कुठंतरी थांबला पाहिजे? प्रकार थांबलाच पाहिजे. तर अतिशय थोडक्यात आणि सविस्तररित्या आपण प्रश्न विचारतोय आणि उत्तर जाणून घेण्याचा आपला हा एक प्रयत्न आहे. तर आत्तापर्यंत तुम्ही किती रुपयांची पुढच्या बैलासाठी वायदे दिलेली? 10,000 रुपये देत आम्ही.
वन टाइम 10,000 रुपये दिले. असं किती वायदी देत आलेला आहे पुढं? आपण 5-6 मैदानं पळलोय आपण 5-6 मैदान आपण वायदी दिली होती. पण तरी वायदीनं आपलं काय गाडी म्हणजे काही होतच नव्हतं. त्यामुळे आता आम्ही घरचीच गाडी पळवतो निर्णय केला. घरचीच गाडी पळवणार आम्ही आता. घरचीच गाडी पळवायची घरचाच गुलाल घरी घेऊन म्हणजे गुलालाची बैल घरी घेऊन आनंद व्यक्त करायचा. तर अशीच गाडी आपल्याला पुढील आणखीन मैदानात कुठं पळताना पाहायला भेटेल. बघ आता मैदानाचं काय लागेल तसं आहे ना. मैदानात कधी लागेल त्या पुढच्या नियोजनावर तसं. आता बरडला देखील मैदान आहे. नाही आमची नाही मैदान खेळतो. आमच्या आम्ही इथलंच खेळतो. कुठं मैदानामध्ये असतं? नाही आपण इथलं आमच्या भागातल्या मैदानात असतो फक्त. आम्ही लांब मैदान खेळतो. आमचा उद्योग आहेत ना त्यामुळं मग वेळ नसतो. 40 किलोमीटर 20 किलोमीटरच्या अंतरावर कुठेतरी पाहायला मिळेल का गाडी? भेटेल ना. कुठं बघायचं मैदान कुठं लागेल तसं जवळ आसपास लागलं मला तर भेटेल गाडी बघायला. हीच गाडी बघायला भेटेल. हीच गाडी पळताना. हो. तर थोडक्यात एक लास्ट जाता एक प्रश्न विचारतो. ह्याचं खाद्य खुराक काय आहे? खाद्य काय मका चुनी डाळ आणि शेंगदाणा. शेंगदाणा. अजून काय त्याला दुसरं नाही काय बाकी नाही काय. 3 प्रकारचे खाद्य असतात. तुम्ही काय सांगाल ह्याच्या खाद्याविषयी? खाद्य नाही, दोघांना एकच खाद्य. एका दावणीतली बैल आहे ती, त्यामुळे दोघांना खाद्य एकच, मालक पण एकच आणि नियोजन पण एकच. त्यामुळे गाडीचं काय असं कुठल्याही भ्या नाही की बाबा गाडी आज जायला. पैऱ्यासाठी तुमचा संपर्क सांगा. पैऱ्यासाठी सोनू ड्रायव्हर आंबवडे 7774 069302. ह्या गाडीचं ड्रायव्हर कोण होतं आजच्या मैदानाला? आजच्या मैदानाचा ड्रायव्हर लाला ड्रायव्हर इथला आपला शिंदेवाडीतला. काय सांगाल त्यांच्याबद्दल थोडक्यात? नाही ड्रायव्हर चांगला आहे. त्यानं आपली गाडी मोकळ्या मनानं हाणली. गाडी पण लागली आणि गाडी पळणारी होती त्यामुळे काही विषयच नव्हता गाडीचा. गाडी पळवत असताना ड्रायव्हरच्या कुठल्या अपेक्षा असतात का? मला एवढेच भेटले पाहिजे एवढे द्या? नाही तसं काय नसतं. ड्रायव्हरचं कसं आपलं गाडी ठाम असावी जेणेकरून बाबा आपलं ड्रायव्हरची पण एक अपेक्षा असते की आपलं पण नाव मोठं व्हावं. या हिशोबानं ड्रायव्हर पण गाडी चालवत असतो. बैलगाडी शर्यतीमध्ये आल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या ड्रायव्हरांच्या अपेक्षा नसतात आणि हेच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळलं. तर तुम्हा सर्वांचं आपल्या विकास नाळे यूट्यूब चॅनेलला मनापासून स्वागत धन्यवाद करतो आणि या ठिकाणी थांबतो. तुमचं देखील स्वागत आणि धन्यवाद करतो. एका टायमाला आता या ठिकाणी थांबतो. पाहायला विसरू नका विकास नाळे यूट्यूब चॅनेल. सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मनापासून.